नमस्कार, आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जरा जिवंतिका पूजा म्हणजे जिवतीची पूजा। श्रावण महिन्यातील शुक्रवारचा दिवस हा मातृशक्ती पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। ही पूजा कोणी करावी, कशी करावी, कशासाठी करावी या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि संपूर्ण पूजेचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत। श्रावण महिना म्हटला की श्रद्धा, भक्ती, उपासना आणि व्रतांचा महिना। या महिन्यातील प्रत्येक दिवस हा खास असतो, पण श्रावण महिन्यातील शुक्रवार हा मातृशक्तीच्या पूजनासाठी विशेष मानला जातो। या दिवशी एक खास पूजा केली जाते आणि ती म्हणजे जरा जिवंतिका पूजा होय। यालाच जिवंतिका पूजा असे देखील म्हटले जाते। ही पूजा संततीच्या दीर्घायुष्यासाठी व रक्षणासाठी केली जाते। जरा जिवंतिका पूजन हे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे। स्कंद पुराणात याबाबत विस्तृत माहिती मिळते। जरा आणि जिवंतिका या दोन देवता असून त्यांना सप्तमातृकांपैकी 2 मातृशक्ती मानले जाते। काही आख्यायिकेनुसार त्या अश्विनी कुमारांच्या पत्नी आहेत। या पूजेचे प्रमुख महत्त्व म्हणजे जरा जिवंतिका पूजन प्रामुख्याने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी केलं जातं। पूर्वी लहान मुलांचे मृत्यू 5 वर्षाच्या आतच होत असल्याने मातांनी आपल्या बाळांच्या रक्षणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ही पूजा सुरू केली असं सांगितलं जातं। श्वेतजरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच दीर्घायुष्य देणारी देवता। या पूजेमुळे मुलांना निरोगी व दीर्घायुष्य मिळतं अशी श्रद्धा आहे। याचं आध्यात्मिक महत्त्व असं की जिवंतिका या देवता 7 कोशांची जसं की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, कारणमय कोश, आनंदमय कोश यांचे प्रतीक मानले जातात। या कोशांना विकारांपासून मुक्त ठेवण्यासाठी ही पूजा केली जाते। मानवी जीवाच्या 7 अवस्था असतात, जसं की अर्भक, शिशु, बालक, पौगंड, तरुण, प्रौढ आणि वृद्ध यांच्याशी ही पूजा जोडली जाते। सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेनुसार ही पूजा विशेषतः ग्रामीण आणि निम शहरी भागात मोठ्या प्रमाणात केली जाते। मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी ही पूजा करत असताना घरातील सर्वजण एकत्र येतात, त्यामुळे कौटुंबिक बंध मजबूत होतात। मंगळागौरीच्या पूजेनंतर येणाऱ्या शुक्रवारी ही पूजा विशेष फलदायी असते। आता या पूजेचे फायदे काय, तर आधी सांगितल्याप्रमाणे ही पूजा मुलांना दीर्घायुष्य व आरोग्य प्रदान करते। विशेषतः लहान मुलांना आजार आणि संकटांपासून संरक्षण मिळते। या पूजेमुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात। जरा जिवंतिका ह्या लहान मुलांचे रक्षण करणाऱ्या शक्ती मानल्या जातात, त्यामुळे लहान मुलांना वाईट नजर व इतर संकटांपासून संरक्षण मिळते। ही पूजा करणाऱ्या व्यक्तींना मानसिक शांती व समाधान प्राप्त होते असे मानले जाते। पूजेदरम्यान सुवासिनींना हळद कुंकू लावणे आणि प्रसादासाठी बोलवणे यामुळे सामाजिक बंध मजबूत होतात। आता जाणून घेऊया जरा जिवंतिकेच्या पूजनासाठी साहित्य काय लागते। जरा जिवंतिकेची पूजा करण्याची पद्धत ही पारंपरिक आणि सोपी आहे। त्यासाठी पूजा साहित्य म्हणजे जरा जिवंतिकेच्या फोटो, फुलं, दुर्वा आणि आघाड्याची पानं यापासून बनवलेली माळ, जिवतीला अर्पण करण्यासाठी कापसाची वस्त्र, हळदी, कुंकू, अक्षदा, विडा, सुपारी, नैवेद्यासाठी फुटाणे, दूध, केळी, निरांजन, धूप, पाट, रांगोळी, गूळ, खोबरं आणि चौरंगावर अंथरण्यासाठी एखादा कापड। बघा, आता आपण बघत आहोत पूजा कशी करावी। श्रावण महिना लागला म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला जरा जिवंतिकेच्या फोटोचा कागद मिळतो। तो फोटो आणून एखाद्या पुठ्ठ्यावर चिकटवून घ्यावा किंवा भिंतीवर चिकटवला तरी चालेल आणि श्रावण महिन्याच्या शुक्रवारी त्या फोटोची पूजा करावी। पूजा करत असताना ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तेथील जागा स्वच्छ करून घ्यावी। तेथे चौरंग किंवा पाट मांडावा, त्यावर वस्त्र अंथरावे आणि निरांजन लावून घ्यावा। सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सबंध सुपारी ताम्हणामध्ये घ्यावी।
त्यावर शुद्धोदक, दूध, परत शुद्धोदक वहावे. नंतर ती सुपारी किंवा आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर ठेवावी. त्याला हळद, कुंकू, गंध, अक्षदा वहाव्यात. दुर्वांची जुडी, लाल फूल वहावे. वस्त्रमाळ अर्पण करावे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर दीपपूजन करावे. दिवाला हळद, कुंकू, अक्षदा वहाव्या, लाल फूल वहावे आणि नंतर आपण पाटावर मांडलेल्या जरा जिवंतिकेच्या फोटोचे पूजन करावे. वस्त्रमाळ घालावी. आघाडा आणि दुर्वांचा केलेला हार अर्पण करावा. गुळ, फुटाणे किंवा दूध, साखर, केळी अशा प्रकारचा नैवेद्य दाखवून आरती करावी. सुवासिनींना हळदी कुंकू लावावे. प्रसाद द्यावा. त्यानंतर त्याच निरांजनाने आपल्या मुलांना ओवाळावे आणि देवाजवळ आपल्या मुलांच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनींची ओटी भरावी. शक्य झाल्यास सुवासिनीला जेवायला बोलवावे. जेवायला बोलावणे शक्य नसेल तर निदान एखादे फळ, दूध तरी द्यावे. या दिवशी जरा जिवंतिकेची कहाणी ऐकावी. आता बऱ्याच जणांचे मुलं मोठे झालेले असतील. त्या स्त्रियांना प्रश्न पडला असेल की आमची मुलं तर मोठी आहेत, पूजा करावी की नाही. काही स्त्रियांची मुले घरापासून दूर गेलेली असतात, परगावी असतात. मग त्यांना औक्षण कसे करावे. तर बघा, मुले छोटी असो की मोठी असो, मातृशक्तीने ही जरा जिवंतिकेची पूजा करायलाच पाहिजे. आता तुमचे मुलं जर परगावी असतील तर आपल्या चारही दिशांना औक्षण करावे आणि देवाला प्रार्थना करावी. जरा जिवंतिकेला प्रार्थना करावी. माझी मुले ज्या कोणत्या दिशेला असतील तिथे सुखी ठेव आणि त्यांना दीर्घ आयुष्य प्रदान कर. श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक शुक्रवारी ही पूजा करावी. पण प्रत्येक शुक्रवारी जर शक्य नसेल तर निदान एक तरी शुक्रवारी ही पूजा करावी व 4-5 सुवासिनींना बोलवून त्यांची ओटी भरावी. त्यांना हळदी कुंकू लावून प्रसाद द्यावा. श्रावण महिना संपल्यानंतर हा जरा जिवंतिकेचा फोटो असलेला कागद तुम्ही पुढच्या वर्षीसाठी सांभाळून ठेवू शकता किंवा विसर्जित करू शकता.